आहेत कानोबा गावचे सुपुत्र आणि वाशुबाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष। क्रिकेटची भरपूर आवड आणि फक्त आवडच नाही तर भरपूर वर्ष क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून जगलं आणि जगवलं गेलं ते आमचे आदरणीय नंदकुमार म्हात्रे नंदकिशोर म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावर केला जाईल। पंचकोशी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष गंगाधरजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। यानंतर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र ठाकूर साहेब या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले। त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सरचे स्वागत। पहा अगदी प्रत्येक संघाच्या अस्तित्वाची लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। क्रिकेट आणि क्रिकेट ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्र केलं, ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना जगायला शिकवलं, ज्या क्रिकेटने आता समाजामध्ये कसं वागायला शिकवलं तो क्रिकेट आहे। दूर राहिलेल्या माणसांना जवळ केलं आणि आयुष्याचा एक निर्भेळ आणि मनमोहक आनंद ज्या क्रिकेटने घ्यायला शिकवलं तर तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा खेळ क्रिकेट। परंतु तोपर्यंत जाऊया, उत्साह थोडंसं वाढवायचा आणि संजयजी ठाकूर साहेब यांची एक बाईट घेऊया। काय बाईट बोलताय इथं तर घासावर घास घेतात आणि चाव्यांवर चावे घेतात। संघावर संघ पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या 6व्या सत्राचा 2024चा चॅम्पियन ठरवणारा महामुकाबला महासंग्राम महाअंतिम फेरी की जिथं साईनाथ मंत्रीवाडीची पिवली जर्सी अक्षरशः धूम धडाक्यात आली, त्यांच्या विरुद्ध 2 पिवल्या जर्सी म्हणजे सातदेवी घोडाबंदर हौशी आणि डॅशिंग संघ आणि गेल्या वेळचा चॅम्पियन असलेला शिवकृपा जनवली संघ। 2 पिवल्या जर्सी मधलं बॅटल बघूया कोण होते। सयाजी पाटील राहुल पाटीलचा सातदेवी घोडाबंदर का अजय भोईरचा शिवकृपा जनवली। यस, काटे की टक्कर दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। पंचकोशी क्रिकेट संघटना चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा महासंग्राम दैदिप्यमान सोहळा उत्तरार्धाकडे जात असताना भरपूर काही चर्चा या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते आणि 2 दिग्गज संघ सेमी फायनल मध्ये धडक प्रवेश केला आणि साईनाथ मंत्रीवाडी संघ फायनल मध्ये अंतिम प्रवेश केलाय। त्यांच्या सोबत आता याच्यामधून कुठला संघ प्रवेश करेल हा प्रश्न अनुत्तरित आहे। थोडाच वेळात मध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल। मेन इन येलो अगेन्स्ट मेन इन येलो हे चित्र मैदानाच्या आतमध्ये एकीकडे इकॉनॉमिकल विचार करणारा संघ तर दुसरीकडे फक्त आनंद लुटायचा या आयुष्याचा मनमुराद असा विचार करणारा सातदेवी घोडाबंदर संघ। त्यांच्यामधली लढत पहिला गोलंदाज वापरला जाईल। गोलंदाजी मार्कवर तयार आहे। मॅन फ्रॉम सातदेवी घोडाबंदर नेहमीच रोहित पाटील आणि त्याच्या समोर ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता 33 धावांची विस्फोटक खेळी करणारा प्रज्योत ठाकूर पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय। बॉल सीमारेषा पार 1 बाउन्स पंचांचा इशारा आलाय चौकार। सर्वांना विनंती करेन की माजी आमदार सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचं शुभागमन थोड्याच वेळात होत आहे। बाकी सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या मागे यायचे, त्यांचं आगमन होत आहे आणि सगळ्यांना विनंती करेन साईनाथ मंत्रीवाडी टीम आपण देखील त्या ठिकाणी उभं राहायचंय आणि पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। ट्रॉफी फायटर संघ चला, ट्रॉफी फायटर थोडंसं उभे राहायचं, मॅच चालू ठेवायचे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माजी आमदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं शुभागमन आमच्या पंचकोशी क्रिकेट संघटनेमध्ये या ठिकाणी होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। आपल्या विचारांनी खरं तर या संपूर्ण पेण तालुक्यामध्ये हिरवळ पसरवलेली आहे। ते आमच्या सन्माननीय दमदार आमदार माजी आमदार सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब आणि एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांनी ख्याती मिळवलेली आहे ते आदरणीय धैर्यशील पाटील साहेब यांचं शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे। पंचकोशी क्रिकेट संघटनेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत।
डीजे इथे मात्र पहा षटकार नंतर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी व्हॉट अ फंटास्टिक शॉट, परंतु उंची किती आहे प्रश्न आहे आणि प्रश्न आता पडलाय. घोडाबंदर टीम अगदी काळजाचे ठोके जणू चुकले असतील जनवली संघाचे देखील. कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंना व्हॉट अ मॅच. पंचकृषी क्रिकेट संघटनेची मानाची अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा तुम्ही सर्वजण अनुभवत आहात आणि आमच्या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत, ज्यांनी खरं तर आपल्या विचारांची हिरवळ पूर्णपणे संपूर्ण या पेण तालुक्यामध्ये पसरवलेली आहे. विकास कामांच्या माध्यमातून या पेण तालुक्याचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलण्याची ज्यांचे स्वप्न आहेत ते आमच्या आदरणीय धैर्यशील पाटील साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. यावेळी मात्र क्लासिक शॉट आपल्याला पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑफ होऊन क्षेत्ररक्षक बॉलवर येतो तोपर्यंत 2 धावा. पहा 2 धावांचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय सुहास म्हात्रे. आणि हे समीकरण ही स्ट्रॅटेजी आहे वेगळी शिवकृपा जनवली संघाची, कारण त्यांना माहिती आहे समोरचा संघ देखील चांगला कॅलिबर असलेला संघ आहे. मागच्या मॅच मध्ये भरपूर काही या मॅच मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय आणि त्यांच्या समोर 2 हात करायचे, एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा करायचा. 100% कमिटमेंट दिली. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा अयशस्वी राहिलाय, परंतु डीप लॉंग ऑन वरून बॉलला पाठवून दिले तोपर्यंत 2 धावा. 1 धाव आणि एका धावेनंतर स्कोर कार्डवर आता लागल्यात 15 धावा. पंचकृषी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येकाला नाव खरं तर कोरायचंय. हे फक्त क्रिकेटसाठी नाही तर या विभागातील सर्व जनता या क्रिकेटच्या माध्यमातून एक येते, एक होते. आपले स्वतःतील असलेले हेवे दावे सगळं काय विसरून आणि आयुष्यातलं सगळं टेन्शन विसरून एक दिवस का होईना आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी आम्ही सगळेजण व्यतीत करत असतो. यासाठी या स्पर्धा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. तिथे मात्र फटका चांगला अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न थोडंसं बांबलिंग झालाय. दुसऱ्या धावेसाठी पलटवार देखील झालाय आणि पहा अति घाई संकटात नाही, थोडस सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळण्याची गरज आहे घोडाबंदर टीमला. आणि पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात 17 धावा, 17 रन्स स्कोर कार्ड. पहा सुहास मात्रे संपूर्ण आपण पाहिलं तर सगळीकडे प्रेक्षक पाहायला मिळतात. हे दर्दी प्रेक्षक आहे. पंचकृषी म्हटलं की अगदी लांब घरं तुम्हाला पाहायला मिळतात आणि अगदी प्रतिकूल अवस्थेमध्ये ही सगळी मंडळी आमचे जीवन व्यतीत करत असतात. त्यामुळे गेले 6 वर्षापूर्वी पंचकृषी क्रिकेट संघटनेची संकल्पना आली आणि पंचकृषी क्रिकेट संघटनेची निर्मिती केली. या संघटनेच्या माध्यमातून गावं जोडली गेली, प्रत्येक व्यक्ती जोडला गेला, प्रत्येक व्यक्तीचं हृदय एकमेकाशी जोडलं गेलं आणि हा आपण पाहू शकतो दैदिप्यमान सोहळा त्याच्याच माध्यमातून अस्तित्वात आलाय. इथे कुठला संघ जिंकेल हे महत्वाचं नाही, प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाची लढाई जरूर आहे, परंतु इथे क्रिकेटचा विजय तुम्हाला पाहायला मिळेल. इथे त्या गावाच्या अस्मितेचा विजय पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडू आज आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय आणि आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा इलेक्शन झाल्यानंतर कधी आपण पाहिलं थोडंसं मनमुटाव जरूर होता, परंतु पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर सगळी जण पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि त्यांच्यामधली मैत्रीचं नातं, त्यांच्यामधली गावातली माणुसकीचं नातं घट्ट व्हायला सुरुवात झाली. आणि त्यासाठी आम्ही चॅम्पियन ट्रॉफीकडे अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहोत. पंच वॉर्निंग द्या, वेळ भरपूर होत चाललेला आहे, टायमर लावलेला आहे आम्ही. दुसरं षटक ज्या खेळाडूंना आजच्या दिवसातील दुसरी या पंचवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी मधली दुसरी हॅट्रिक घेतली, ज्या खेळाडूनं वयाची आपण पाहिलं तर जवळजवळ 50च्या आसपास असलेला हा खेळाडू, परंतु आजही तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळतोय. आपल्या संघाचा मोरक्या कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि कॅप्टन्सी या ठिकाणी साकारत असताना सयाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समोर आहे एक घातक आणि विस्फोटक खेळाडू मॅन फ्रॉम शिवकृपा जनवली, नेम इज प्रज्योत ठाकूर. सयाजी पाटील तयार. प्रज्योतसाठी पहिला बॉल फक्त हलक्या हाताने स्टिअर केलाय. आपण पाहू शकता पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत यष्टिरक्षक बॉलवर जातोय. कधी कधी बॉल आपल्यापर्यंत येण्यापेक्षा आपण बॉलवर जाणं फार गरजेचं आहे. संध्या तुमच्यापर्यंत येणार नाही, संध्या तुम्हाला आयुष्यामध्ये क्रिएट कराव्या लागतील आणि हेच आता समीकरण आपल्याला साध्यवी घोडाबंदर संघाच्या माध्यमातून. इथे एक धाव ही फक्त आता लाख मोलाची आहे आणि एक धाव जर आपण म्हटलं तर प्रत्येक एक धाव इथे महत्वाची भूमिका बजावेल. साध्यवी घोडाबंदर आणि शिवकृपा जनवली अशा दोन्ही संघांसाठी
सयाजी पाटील पुन्हा एकदा तयार. बैठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक गुडघा वाकवला, दिशा दिली, बॉल दणदण करत सीमारेषा पार, फरार, येईल धावा 4, चौकार. या बॉलवर आले 4 धावा. खरं तर हे पोटेन्शियल आहे. अजिंक्य भोईर याचा हा क्लास आहे. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून खेळणारा हा खेळाडू आहे. माणूस शांत आणि संयमी असला ना की आयुष्यातली भरपूर काही प्रश्न सुटतात असं म्हटलं जातं सुहास. आणि हा खेळाडू आहे अगदी डाऊन टू अर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही नावाचा गाजावाजा नाही, फक्त मैदानामध्ये बॅटच्या माध्यमातून जे काय असेल ते करणारा खेळाडू. शिवकृपा जनवली संघाचा मास्टरमाइंड अजिंक्य भोईर. पहा यावेळी मात्र फुलरलेनचा बॉल होता. यावेळी आपण पाहू शकताय अगदी बॉलवर वेट केले, थोडीशी हाईट जास्त घेतली होती, खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि त्यानंतर फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली सिल्मिडॉनला. आणि त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल. एक एक बॉल आता एक एक धाव महत्वाची असेल आणि एक एक बॉल महत्वाचा असेल साध्यवी घोडाबंदर टीमला. आतापर्यंत पाहिलं सयाजी पाटील यांची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी, एक चौकार जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर कमालीचं पुनरागमन त्यांच्या माध्यमातून झालंय. जे झालं ते विसरून आता नव्या दमानं पुन्हा पुढची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल. यावेळी मात्र पहा व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, अगदी शरीराचा वेध घेणारा ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक येतोय, एक सिंगल जरूर प्राप्त झाली बाईच्या स्वरूपामध्ये, परंतु अप्रतिम स्पेल, अप्रतिम स्पेल. अगदी इंच आणि आपण मीटर सेंटीमीटर सगळं काही मोजून आणि तोलून मोपून टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण काटकोण त्रिकोण जेव्हा पट्टी घेतो ना तशी पट्टी घेऊन मोजून टाकले की काय बॉल, हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा देखील अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. शरीराचा वेध घेणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा सबमरीन डिलिव्हरी होती, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि आता स्कोर कार्डवर लागलेत धावा. 25 धावा स्कोर कार्डवर लागलेत. पहिलं षटक थोडंसं महागडं म्हणावे लागेल. ज्या षटकामध्ये हल्ला चढवला होता रोहित पाटीलच्या, परंतु त्यानंतर कमालीचं पुनरागमन. इथे हवेची देखील थोडीशी साथ आहे, परंतु हे दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत शिवकृपा जनवली संघाचे आणि त्यांना थांबवणं इट्स क्वाईट इम्पॉसिबल. परंतु आता ते पॉसिबल करून दाखवलंय सयाजी पाटील या गोलंदाजानं. थांबेल तो प्रज्योत ठाकूर कसला. प्रज्योतने बॉलला पाहिलं आणि बॉलला फेकून दिला. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. चला इथे शुभ सन्मान मात्र घेतले जातील. तर मी विनंती करेन पंचकृषी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गंगाधर ठाकूर साहेबांना विनंती करेन. आपण पाहायला गेलं तर ज्या नावाची चर्चा आपल्याला सध्याच्या घडीला मात्र भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये होताना पाहायला मिळतोय, त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र होताना पाहायला मिळतोय. आणि भारतीय जनता पार्टीचे भावी खासदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय ते आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके धैर्यशील दादा पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होताना पाहायला मिळेल. पंचकृषी क्रिकेट संघटना आणि पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या पूर्ण कमिटीकडनं या दमदार व्यक्तिमत्वांचा मात्र शुभ सन्मान घेतला जाईल. ज्यावेळी मात्र पुढच्या 2024 आणि 2025 ची चॅम्पियन ट्रॉफी असणार आहे त्यावेळी साहेब तुम्ही इथे याल, ते मात्र खासदार होऊनच इथे याल अशी मात्र आम्ही इथे प्रार्थना करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती चरणी. कारण एक जबरदस्त संसदपटू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि विधानसभा मधील एक बुलंद रायगडचा आवाज, पेन तालुक्याचा आवाज म्हणून ज्यांनी आपली खाती मिरवली आहे धैर्यशील दादा पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. भावी खासदार म्हणून आता जरी म्हणत असतो तरी ज्या तुम्ही मात्र नेक्स्ट चॅम्पियन ट्रॉफीला याल त्यावेळी खासदारच म्हणून इथे याल अशी ग्वाही शब्द आम्ही मात्र तुम्हाला इथे देत आहोत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण इथे आलात आणि आपला अनमोल वेळ दिलात त्याबद्दल पंचकृषी क्रिकेट संघटना आणि पूर्ण पंचकृषीचे ग्रामस्थ आपलं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहोत. आणि साहेबजी तुम्ही ट्रॉफी पाहताय, जी कलाकृती पाहताय ती खास माणसांना आम्ही दिलेली आहे. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर देशामध्ये बनावं आणि ते 500 वर्षाचं स्वप्न
जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्याचे तुम्ही शिलेदार आहात आणि त्याच भारतीय जनता पार्टी मधून तुम्ही खासदार म्हणून निवडून येणार आहात. हे पंचकृषीची आठवण म्हणून हा राम मंदिराचा मात्र आशीर्वाद तुम्हाला मात्र जनतेकडनं मात्र दिला जातोय. भावी खासदार, परंतु भावी खासदार नव्हे तर खासदार म्हणून पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या व्यासपीठावरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. ते नाव असेल एकमेव तुम्हा सर्वांचे लाडके, एकच दादा एकच वादा, धैर्यशील दादा. जरूर भरपूर काही शुभेच्छा आपण देऊया सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब यांना, कारण एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची फार वेगळी ख्याती आहे. परंतु त्याच्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये मिसळणारं हे व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही पदाचा कसलाही गाजावाजा न करता सर्वसामान्य व्यक्तींमध्ये मिसळणारं हे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही धैर्यशील दादांकडे अगदी आदराने पाहत आहोत. आणि ज्या पद्धतीने रुपेश म्हणाला, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी भरपूर आहेत धैर्यशील दादांना आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 100% ते निवडून येतील अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया आणि देवाकडे प्रार्थना करूया आणि मॅच कडे जाऊया. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. आता पहा इथे प्रत्येकाच्या पायाला खरं तर भिंगरी लावली की काय, कारण समोर दिसते ही पंचकृषीची चॅम्पियन्स ट्रॉफी. पंचकृषी चॅम्पियन्स ट्रॉफी, गावाचे सगळे समर्थक, त्यांचं प्रेम, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांच्या स्वप्न हे सगळ्या काही परिपूर्ती करायचे आणि त्यासाठीच हा महासंग्राम चाललेला आहे. घोडाबंदर संघाला मॅच कुठेही हरवायची नाही, कुठेही लूज होऊन द्यायची नाही, परंतु जनवली संघाला मॅच लवकरात लवकर या ठिकाणी फिनिश करायची आहे. माफ करा, बॅटिंग करते जनवली संघ आणि एक मोठा स्कोर या ठिकाणी उभा करायचा आहे जनवली टीमला. गोलंदाज राहुल पाटील तयार, पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, तो बॉलवर जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. पहा काय रनिंग बिटवीन द विकेट, काय कॉन्टेस्ट झाली मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं वातावरण सूर्यास्ताला चाललाय आणि या पंचकृषी क्रिकेट संघटनेला अगदी रंग भरायला सुरुवात झाली. रंगीबेरंगी हा माहोल तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 दिवसांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या 2 दिवसानंतर उद्या काय, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. पंचकृषी क्रिकेट संघटनेचे आता स्कोर झाले स्कोर कार्डवर 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. शुक्रवार जनवली संघ मातब्बर संघ आहे, कारण वाशुभा क्रिकेट संघटनेची देखील चॅम्पियन्स ट्रॉफी या संघाने जिंकले. पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या देखील 2 चॅम्पियन्स ट्रॉफिया या संघाने जिंकलेल्या आहेत. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅटची कडा, सुरेख झेल, व्हॉट अ कॅच. 100% कमिटमेंट आपल्या टीम साठी रुपेश पाटील. वाव, क्या बात है. चाळीस धावा पहिल्या विकेटचं पतन झाले. 40 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. पहा जशी जशी संध्याकाळ होत चालले आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आणि मंत्रीवाडीच्या सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामना थोडासा स्पीडअप करा. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संपूर्ण आमचं महिला मंडळ आहे. खरं तर 2 दिवस नाही तर या चॅम्पियन ट्रॉफीसाठी गेले 15 दिवस ज्यांचे अथक परिश्रम आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जर एवढी सक्सेसफुल झाली असे आम्ही म्हणतोय तर त्याचं कारण आहे तेव्हा साईनाथ मंत्रीवाडीचं हे महिला मंडळ आहे, ज्यांनी ही पीच बनवण्यापासून सारवण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला मदत केलेली आहे. आणि दॅट्स क्रेडिट ओनली गोज टू ऑल लेडीज ऑफ मंत्रीवाडी. आमच्या मंत्रीवाडीच्या सगळ्या लेडीजला हा संपूर्ण हा क्रेडिट जातोय. त्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करेन. चला मॅच अगदी रंगात आली. इथे मात्र पहा पुढचा बॉल टाकण्यासाठी राहुल तयार. मी त्यासाठी हा बॉल यावेळी मात्र ऑन साइडला फक्त टर्न केला. सयाजी पाटील कडून झाली चूक. दुसरा क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. दोघांमध्ये लागली स्पर्धा परंतु बॉल जिंकला. या स्पर्धेमध्ये बॉल गेला मिड विकेटची सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. हा मॅचला खरी तर रंग भरायला सुरुवात झाली.
आणि प्रत्येक बॉल गणित एक वेगळा उत्साह प्रत्येकामध्ये पाहायला मिळतंय. ज्या संघ हरलेले आहेत ते फक्त अगदी डोळ्यामध्ये तेल घालून आजच्या दिवसाचा विजयी संघ कोण होईल याची याकडे वाट पाहत आहेत. जरूर सर, परंतु इथे मात्र कौतुक करावं लागेल प्रज्योतचं. त्यांनी 10 चेंडूंमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. मैदानाच्या बाहेर गेलाय. मितेश आला, एक चौकार ठोकलाय सर, आणि चौकाराच्या साऱ्या धावफलकावरती 44 धावसंख्या, एक मोठी धावसंख्या लीड होतोय. पुढील चेंडू असणार आहे, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाय केली जाते. मैदानाच्या बाहेर जावेल दुसरं विकेट. मैदानाच्या 44 धावसंख्येवर दुसरं विकेट लागले. 45 बनवायचे आहेत सर 3 षटकांमध्ये. किती संध्याकाळच्या सत्रामध्ये या 45 धावा बनवल्या जातील का? दोन्ही मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. मागची मॅच तुम्ही पाहिली होती, अगदी शेवटच्या चेंडूवरती घोडामधल्या या संघाने आपल्या विजय संपादन केलं होतं. आता मात्र 45 बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 45 धावा. कसं असणार आहे आव्हान? येस, आव्हान दोन्ही संघ पेलण्याची क्षमता ठेवतात. तिकडे आपण पाहिलं सुशांत पाटीलची बॅट जर तळपली, रोहित पाटीलची बॅट तळपली तर हे आव्हान देखील ते सहजगत्या पूर्ण करू शकतात. त्यामुळे दोन्ही टीम तेवढ्याच कॅलिबर असणाऱ्या सध्याच्या स्थितीला आहेत. यावर्षी पंचक्रोशी क्रिकेट संघटनेवर वर्चस्व गाजवलं शिवकृपा जनवली टीमने. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जनवली टीम स्पीडअप करा, कारण आता वाजलेत 5:15 आणि बॅट्समन पाठवा घोडाबद्दल टीम लगेच. चला मी विनंती करेन, युट्यूब आपण व्यासपीठ कव्हर करायचंय. चला आपल्या सगळ्यांच्या पसंतीचं, आपल्या सगळ्यांच्या ज्यांच्याकडे आपण अगदी सन्मानाने पाहत आहोत, आणि खरं तर समाजकारणातील एक अढळ शुक्रतारा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय धैर्यशील दादा पाटील या ठिकाणी वेळ काढून उपस्थित आहेत. एक उत्तम संसदपटू, भरपूर त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे. मी विनंती करेन या ठिकाणी आमच्या खेळाडूंना मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सूर्य खरं तर कलाला लागलेला आहे आणि अजूनही 2 मॅचेस व्हायचे आहेत ना, त्याच्यामुळे फायनल व्हायचे. त्यामुळे उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी, खरं तर पंचक्रोशीची तुम्ही आम्ही सर्व मंडळी या छोट्या छोट्या वाड्या कितीतरी वर्षापूर्वी या भागामध्ये आल्या आणि आपण आपल्या सामर्थ्यावर तयार केलेली ही जमीन, या जमिनीच्या आसपासच आपलं घर असावं या दृष्टिकोनातून शेतकरी मंडळी इथे आली आणि या वाड्या तयार झाल्या. प्रमुख गावापासून बाजूला असलेल्या या वाड्या साहजिकच वेगवेगळ्या गावाच्या आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचा जरी हिस्सा असल्या तरी इथे एक त्यांचं सर्व वाड्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व तयार झालं आणि त्या अस्तित्वातून ही पंचक्रोशी या ठिकाणी तयार झाली. आणि म्हणून आपला सर्वांचा एकोपा या ठिकाणी राहावा. गावाच्या बाहेर असल्यामुळे अडीअडचणीला एकमेकांची साथ आपलीच आपल्याला या भूमिकेतून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलात. आणि म्हणून अत्यंत चांगला असा या ठिकाणी क्रिकेटचा सामना तुम्ही या ठिकाणी करताय. क्रिकेटचा सामना हा या ठिकाणी असलेलं औचित्य हे या ठिकाणी असलेलं कारण आहे, पण खरं कारण याच्या मागचं असं आहे की आपली असलेली ही एकी, ही आपण शेतावरची असलेली आपली घरं, याच्यामध्ये परस्परांना असलेला या ठिकाणी एकमेकांची गरज ही कायम राहावी अशी या ठिकाणी आहे. आणि म्हणून या भागामधला असलेला दुर्गमपणा आम्ही निश्चितपणानं पुढारी मंडळी दूर करण्याचा प्रयत्न तर करूच, पण त्याच वेळी या भागामधली एकी टिकवण्याचं काम तुम्हा सर्व मंडळींना या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही करत चला. ते तुम्ही करताय, याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक संडेला एक दौरा होतो आणि त्याच्यामध्ये या परिसरातील सगळी जण दुपारच्या सत्रामध्ये, अगदी छोटी मुलं असतील, स्त्रिया असतील, सगळ्या सहभागी होतात. अगदी म्हातारी माणसांपासून सगळीच माणसं या पंचक्रोशीच्या या आनंदामध्ये, या उत्साहामध्ये सहभागी होतात. आमच्यासाठी ही गोष्ट महत्वाची. कोण कुठे ट्रॉफी नेते, कुठल्या गावामध्ये जाते हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, परंतु ही पंचक्रोशीची एकी आहे. मॅच स्पीडअप करा. चला, पंचक्रोशीची एकी ही आमच्यासाठी फार महत्वाची आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पंचक्रोशी एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज तुम्ही हा सोहळा पाहताय. धन्यवाद. चला जाऊया मॅच कडे. करायचे आहेत 3 षटकांमध्ये 45 धावा करायचे आहेत. अब होगा हर गेंद पर वार.
गेंद होगी आर या पार. पहिला बॉल. पहिला चेंडू वरती प्रहार केलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. एक धाव धावफलकावरती आली. क्षेत्ररक्षक तिथे येईपर्यंत दुसरी धाव ही पूर्ण केली जातोय. सुभाष पाटील कुठे असाल तर या. इकडे थोडस अडचण निर्माण झालेली आहे, आमच्याशी संपर्क साधायचा आहे. सुशांत इथे खेळत होता. पहिला चेंडू फेस केलाय. 2 धावा आल्यात. 45 बनवायच्या आहेत. आता मात्र 43 बनवायच्या आहेत. येस सर. सुभाष पाटील लवकर या. स्पीकर मधून थोडस दूर निघतोय. चला मॅच चालू राहू द्या. नॉट एन इश्यू. बघतोय आपण अजयचा हा चेंडू पुढील चेंडू फेस करेल. लवकर फलंदाज रोहित. इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. गो बॅक. पहिला मोहरा बाद होतोय. पहिला धक्का यावेळेस मात्र सुशांतच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागणार. डावखरा फलंदाज. खरं तर त्याच्यावरती खरं तर सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं लक्ष होतं. 45 धावांचं जे आव्हान आहे त्या आव्हानाला सहजपणे मगरमिठी मारेल असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याला मात्र माघारी जावं लागणार आहे. खरं तर प्राध्यापक नितीनजी बानुगडे सर म्हणतात झोपल्यानंतर बंद डोळ्यांनी पडलेलं स्वप्न हे सकाळी उठल्यानंतर ते स्वप्न भंग होतं, परंतु जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर स्वप्न पाहिलं तर तेच स्वप्न तुमचं ध्येयापर्यंत पोहोचण्याची मदत करत असतं. आज ध्येय काय आहे? पंचकृषी ट्रॉफी जिंकणं. पंचकृषीची ही मानाची सन्मानाची ट्रॉफी जिंकणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे महत्वाची ट्रॉफी देण्यासाठी आपल्या समोर पेण तालुकाचे माजी आमदार आदरणीय धैर्यशील पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. खरं तर असं म्हटलं जातं जर तुम्हाला 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला शेती लावावी लागते. 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडं लावावी लागतात आणि 100 वर्षाचं नियोजन करायचे असेल तर माणसं पेरावी लागतात. म्हणून माणसाची माणुसकी काय आहे तर आज मात्र इथं उपस्थित मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये लागतोय. यावेळी मात्र वाईडिश लॉंग ऑन क्लिअर केला जातोय. फ्लिकचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. 2 धावा आल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. इथे मात्र 2 या धावे संख्येवरती थोडीशी तृप्ती बाळली जातोय. समाधान बाळगला जातोय. धावफलकावरती आल्यात. यावेळेस मात्र 4 धावा. 4 वरती 1 विकेट मैदानाच्या बाहेर घोडाबंदर संघाची लागलेली आहे. आज मात्र स्वतःला सिद्ध करायचं आहे. प्रयत्न करायचे आहेत. डावखुरा फलंदाज यावेळेस बघतोय आपण राहुलला, ज्यांनी पहिला चेंडू फेस केला होता अजयचा. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनला असलेला क्षेत्ररक्षक थोडासा डीप घेतला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये जमावट केली जातोय. स्वतः अजिंक्यचा लक्ष पूर्णपणे पाठबूत आहे. आज मात्र मॅच जिंकायची आहे. यावेळेचा चेंडू भिरकावून दिलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय आर पार. सीमा रेषा पार. उत्तुंग असा षटकार. डीजे होईल का? नाही, डीजेचं थोडस साऊंड झालंय त्यामुळं गाण्याचे पैसे पण आम्हालाच द्या. तर नक्कीच षटकार आलाय. 10 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. ती आयडिया मात्र संजय ठाकूर सरच करू शकतील, आम्हाला नाही करता येणार. त्यामुळे माईक एक संजय ठाकूर सरांकडे तात्पुरता द्या. 10 धावसंख्या आल्यात. षटकार आलाय. आशा अपेक्षा आणि महत्वाकांक्षा प्रफुल्लित झालाय. यावेळेस मात्र अगदी बघा खोलवर टप्प्याचा चेंडू आता खोडून काढावा लागलाय. अगदी मिड ऑन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक तिथे धावून आलाय. एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती आली. षटकारानंतर थोडीशी समजदारी पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकावरती आली आहे. 11 झाल्यात. 45 टार्गेट इथे सेट आहे. 11 बनवल्या गेल्यात. पहिल्याच्या या षटकामध्ये तब्बल अजय वरती टार्गेट केला जातोय. खरं तर अजय हा एक अनुभवी गोलंदाज आहे. मगाशी सरांनी म्हटलं होतं की या संघटनेमधल्या 2 मानाच्या चॅम्पियन ट्रॉफी वाशिबा क्रिकेट संघटनेची एक मानाची चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी पटकावलेली आहे. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी तो मैदानावरती ओतत असताना बघतोय आपण आणि आज मात्र त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतोय. आपण पाहिलं होतं 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा अजयला खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहिले. कित्येक वर्ष त्यांनी कर्णधार पद भूषवलंय आणि कर्णधार पद काय असावं आज मात्र त्याचं मूर्तिमंत उदाहरण जणवली संघाकडून. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट आम पुल करायचा होता. बॅटची कड लागली आहे. चेंडू चाललाय. बघतोय आपण फ्लाय स्लिप मधून. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. निलेश चेंडूला उसळ करेल तोपर्यंत बघा इथे मात्र पूर्ण केल्यात. बघतोय आपण 1 धाव आणि 2 धावा आणि 2 धावेच्या साह्यानं 13 धावसंख्या धावफलकावरती आहे.
पहिलं षटक इथे समाप्तीच्या मार्गस्थ आहे आणि विजय विनिमय चाललेला आहे. आता मात्र विचार करावा लागणार नाहीये, आज प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण विचाराने माणूस थकून जातो, प्रयत्नाने मात्र ध्येयापर्यंत पोहोचत असतो. जेव्हा आपण परमेश्वराची प्रार्थना करत असतो तेव्हा परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्या समवेत असतात, परंतु आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा स्वतः परमेश्वर आपल्या समवेत असतोय. आपल्याला फायनल खेळायचे आहे, वेळाचं तुम्हाला भान असावं. इथे मात्र पहिलं षटक समाप्त झालेले आहे, 13 झाले आहेत, बनवायचे आहेत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 32 बनवायचे आहेत. येणारे 12 चेंडू 32 धावांची गरज. येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये आपण प्रतिषटक जर पाहिलं तर 16च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्या जमवायची आहे. आता मात्र जमेची बाजू असणार आहे ते म्हणजे गोलंदाजाकडे, परंतु थोडीशी विचार केला या खारीपाटातील ही हवा आहे. संध्याकाळी 5:30 नंतर हवेचा रूप बदलला जातो, थोडासा थांबवली जाते, थांबली जाते, ही निसर्गाचा नियम आहे. परंतु आता मात्र या निसर्गावरती मात करावा लागणार आहे. काय घडेल काय बिघडेल या मैदानावरती चाललेला हा अप्रतिम सामना बघतोय, जिथे प्रयत्नांची पराकाष्ठा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पंचक्रोशी क्रिकेटने केली आहे. कौतुक करावं लागले, अध्यक्षांचं कौतुक करावं लागणार आहे, उपाध्यक्षांचं. खरंच त्यांची सर्वांचीच मेहनत आज मात्र पणाला लागलेली आहे आणि ती मात्र आज यशस्वीरित्या पार पडत असताना पाहतोय आपण. अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येतोय. सकाळपासून आपण पाहिले अनेक मान्यवर व्यासपीठावरती आलेत. खरं तर आपल्या पावलांची ठसा हीच खरी आमच्या या कार्यक्रमाची रांगोली आहे आणि खरं तर हा कार्यक्रम शतगुणित द्विगणित करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलेले आहात. अनेक मान्यवरांची इथे मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केला जातोय. मितेश समोर आहे खेळाडू राहुल. यावेळेस साईडचे चेंडू मात्र भिरकावून दिलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. एक 1 बाउंड चेंडूला भिरकावून देतोय, परंतु तिथे बघा काय घडलंय. इथे मात्र इकडे पकडू की तिकडे पकडू, इकडे मारू की तिकडे मारू, अशा दुध्या मनस्थितीमध्ये असताना मात्र 2 धावा पूर्ण केले जात आहेत आणि इथे मात्र हरणाच्या वेगाने दोघांनी धावा लागतोय. बघा सकाळी हरणाला उठल्यानंतर मात्र त्याला धावावं लागतो, त्याला माहिती आज मी थांबलो तर मला वाघ पकडेल. सकाळी उठल्यानंतर वाघालाही विचार करावा लागतं, आज मी हरणाला पकडलं नाही, आज मी ऐवज पकडलं नाहीये तर आज मी उपाशी मरेन. म्हणजे प्रत्येकाला आयुष्यामध्ये धावा लागतो. मग आयुष्य म्हणजे काय तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोटासाठी खळगी भागण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच आयुष्य. आणि क्रिकेट म्हणजे काय तर धावांसाठी केलेली धावाधाव म्हणजेच क्रिकेट. यावेळेचा हा चेंडू डॉट चेंडू आलाय. यावेळेस मात्र बघतोय आपण खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. आत्मविश्वास मितेशचा इथे वाढेल, कारण 45 धावांचं आव्हान होतं, 15 बनवले गेलेत. अजूनही काहीच मोठं आव्हान आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. विचार बदलावा लागेल, कारण विचार इथून बदलून मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. जनवली संघ मातबगर आहे. आपला विलखला आता यावेळेस मात्र घोडाबद्दल संघावरती बनवला जातोय. बॅक फुटला जाऊन पंच करायचं होतं. स्क्रीनचा पूर्णपणे वापर केलाय. गोलंदाजी चतुर आहे. सबमरीन डिलिव्हरी फेकली. अगदी बघतोय आपण लेग एसटीचा वेध घेणारा चेंडू होता, पायावरती आदललाय लेग बाईच्या स्वरूपामध्ये, परंतु कोणतीही धाव इथे येत नाहीये. सर बघा मितेश 3 चेंडू झालेत आणि तब्बल फक्त 3 चेंडूमध्ये 2 धावा आल्या. 2 चेंडू डॉट आलेत, 15 धावसंख्या धावफलकावरती आले. काय चित्र वाटते तुम्हाला? सर नक्कीच अजूनही 30 धावांची आवश्यकता मला वाटतं मॅच संपवण्यासाठी आवश्यकता आहे. मोठे प्रहार येणं गरजेचं आहे आणि त्यातला मला वाटतं ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू प्रयत्न जरूर करतायत पण यश येत नाही, कारण धावांचा डोंगर इतका आलाय की त्याच्यापुढे थोडंसं हातप्रभ होताना दिसतायत ते मात्र फलंदाज. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण तुम्हाला हीच शेवटची संधी आहे. इथे नाही केलं तर मात्र मॅच मधून तुम्ही माघारी परतू शकताय आणि परंतु त्यासाठी कारणीभूत ठरतोय यशस्वी गोलंदाजी. जरूर सर. बघा थोडासा आत्मविश्वास बाळगावा लागणार आहे, कारण शरीराचे सर्व अवयव धडधाकट असताना सुद्धा जर तुम्ही मनाने खचला असाल तर मी म्हणेन की या जगातील कोणतंच औषध तुम्हाला बरं करू शकणार नाहीये. त्यामुळे आत्मविश्वास बाळगावा लागेल, कारण येणारा चेंडूवरती षटकार चौकार येईल नाही येईल, परंतु आत्मविश्वास ठेवा. कदाचित शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावा बनवू शकतायत, कारण ही मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रेडिशन आहे फेल क्योंकि क्रिकेट हे अनिश्चितो का खेळ असं म्हटलं जातं. अनेक दिग्गज क्रिकेटरच्या समालोचकांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय माहिती नाहीये, कारण हृदयाचा चला वेळ घेऊ नका. खरं तर मी म्हणेन की हृदयाचा प्रत्येक ठोका चुकवणारा हा क्रिकेट आहे. वन्स अगेन मितेश. नक्कीच सर म्हटलं जातं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. त्यामुळे संघर्ष इतका करा की जिंकलात तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे. अशा प्रकारचा संघर्ष तुम्ही जीवनात कराल तर मात्र यशस्वी नक्की व्हाल. नक्की सर. आणि इतिहास घडवण्यासाठी वेड व्हावं लागतं, कारण इतिहास तेच घडवतात जे वेडे असतात आणि इतिहास तेच वाचतात जे शहाणे असतात. सर
नक्कीच जाऊया पुन्हा एकदा या गोलंदाजाकडे. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी खरं तर होते, परंतु चेंडूवर नियंत्रण नाही आहे आणि याचाच परिणाम म्हणून एक अतिरिक्त धावेची भर पडते धावसंख्येत आणि एका मात्र जास्त फरक पडणार नाहीये अपोजिशन टीमला, कारण एका धावसंख्येनं आता होणार नाहीये. धावसंख्या झाली ती 18. अजूनही बऱ्याचशा धावांची गरज आहे. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रत्येक चेंडू बॉदरेशन देऊन जातोय, धावसंख्या येत नाही, त्यामुळे फलंदाजावरती बॉदरेशन क्रिएट केला जातो. एखादा षटकार चौकार आला तर गोलंदाजावरती बॉदरेशन येईल. यावेळेचा फटका काही पे निघाय काही पे निशाणा. स्वतः अजिंक्य गोलंदाज यावेळेस मात्र चेंडूच्या खाली तो सोडणार नाहीये. झेल पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. यावेळेस मात्र आपण बघतोय रोहित इज बॅक टू द डग आउट. डीजे होईल का? नाहीये. नक्कीच इथे थोडस वरचढ थडतोय तो मला वाटतं शिवकृपा जनवलीचा संघ आणि नक्कीच त्यांचं एक एक पाऊल जे आहे मात्र अंतिम फेरीच्या दिशेनं पडतंय आणि समोर उभा ठाकलाय तो साईनाथ मंत्रीवाडीचा संघ. आज खूप लयित आहे, फार्मात आहे. त्यांच्याकडे आज तुषार आहे, पराग आहे, सुशांत आहे आणि खूप सारे फलंदाज, खोलवर असणारी फलंदाजी गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे ती 18. बऱ्याचशा धावांची गरज आहे. इथं मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाची थोडीशी कुठेतरी निगेटिव्ह वाटते, कारण धावा अजूनही बऱ्याचशा हव्यात. 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू 27 धावा. मॅच अजूनच संपलेली नाही आहे सर. सुहास सर, आपण वारंवार जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा म्हणत असतो, अंपायरला विनंती असेल की मॅचला लवकर संपवा, कारण येणारी मॅच अजून ग्रँड फिनाले या वर्षाची मात्र आपली उत्सुकतेने वाट पाहत आहे. त्यासाठी कृपया फलंदाजांना सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. पुढचा चेंडू फेकण्यासाठी हा उजव्या हाताचा गोलंदाज स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथं केवळ 2 धावांची भर पडेल धावफलकात, मात्र स्कोर इथं दुहेरी धावांनी जास्त फरक पडणार नाही. इथं मोठ्या फटक्यांची गरज आहे. मला वाटतं ह्याच बरोबर षटक क्रमांक 2 संपुष्टात येतोय आणि दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 20. म्हणजे सर 6 चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. नाही सर, जरूर 6 धावा आणि 25 धावा, 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. पाणी घेऊन जायचं आहे. बघा, थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे मैदानावरती. कदाचित थोडंसं विचार विनिमय केलं जाईल. 25 धावा खरं तर मोठ्या नाही आहेत, कारण 6 चेंडूंमध्ये काही पलटवार होऊ शकतोय. कधी कधी क्रिकेट आहे मित्रांनो, 7 चेंडूंमध्ये 36 धावांना सर होताना पाहिले. कधी कधी बघतो आपण 1 धाव सुद्धा 7 चेंडूंमध्ये होत नाहीये. हा क्रिकेट आहे, परंतु या क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे नक्की प्रेडिक्शन करू शकत नाहीये. परंतु थोडासा आत्मविश्वास आता वाढवावा लागेल. गोलंदाजी केली होती मितेशने, कौतुक करावं लागेल, कारण फक्त सर 7 धावा खर्च केलेत आणि एक विकेट त्यांनी महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली होती. आणि अजयचंही कौतुक करावं लागेल, त्यांनी 13 धावसंख्या खर्च करत 1 विकेट मिळवली होती. आतापर्यंत स्कोर बोर्डवरती आपण बघतोय 20 धावसंख्या झाल्यात, 2 विकेट माघारी परतलेत. येणारे 6 चेंडू आणि 25 धावा. सर कशा रीतीने क्रिकेटकडे पाहताय तुम्ही? नक्कीच. आणि सुहास सर, मी इथं खास करून या शेवटचा गोलंदाज बहुतेक कुणाल, येस, या गोलंदाजांनी खरं तर प्रभावित केलं या पंचकृषी आणि वाशी विभाग क्रिकेट संघटनेमध्ये. मी खूप या गोलंदाजाचं कौतुक करतो. जेव्हापासून या खेळाडूला मी गोलंदाजी करताना पाहतो, अतिशय डावखुरा गोलंदाज, एकतर जमेची बाजू, तदनंतर त्याचा अगदी वय अगदी 16 वर्षात मला वाटतं तो डेब्यू करतोय आणि तदनंतर पाहता त्याचा जो आउट स्विंगर आहे तो कमालीचा आहे. भल्या भल्या फलंदाजांना चकवणारा हा गोलंदाज. यावेळेस मात्र गोलंदाजावरती केला प्रहार. फलंदाजाने ठोकलाय षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र याच कुणालवर मात्र अटॅक केला आणि त्याचं स्वागत केलं एका सुंदर देखण्या षटकारानं आणि थोडासा दबाव टाकण्याचा या गोलंदाजावर प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश येईल का, दबाव येईल का, मानसिक दडपण येईल का, ते येणाऱ्या चेंडूवर समजून जाईल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर कदाचित मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. बघूया गोलंदाजचा कुणालला एक संधी आहे. बॅक आपल्याला स्ट्रॉंगली कमबॅक करावं लागलं आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा अकूट टप्प्याचा चेंडू खरं तर मारायचा होता, शॉर्ट पूलचा चेंडू होता. थोडीशी बॅटची एज घेतली आणि चेंडू फक्त गेला सिली मिड ऑफच्या जवळ आणि तिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. केवळ एका धावेची भर पडते. नक्कीच सर, संधीचं सोनं करता आला नाहीये. खरं तर संधी चालून आली होती, असं वाटलं होतं की पाहिलं होतं की शॉर्ट पूल करता येईल, कारण अगदी
मधल्या मैदानावरती आपटलेला चेंडू होता. एक धाव धावफलकावरती आली आहे. आता मात्र धावसंख्येचं जर पारडं पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत राहणार आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. समोर यावेळेस बघतोय आपण संदीप सारखा फलंदाज आहे. संदीपने पहिला चेंडू फेस केलाय. 77 नंबर जर्सी परिधान केली. आज मात्र स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. आज मात्र घोडाबंदर संघाला विजय द्यायचा आहे. यासाठी प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाचं करावं लागेल कौतुक आणि फलंदाज होते संदीप बाद. बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. आणि एक सूचना असेल, विजयी संघांना तिथेच राहायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. एक मोठी फिनाले आपल्या समोर येईल प्रेक्षकांसमोर. तर सगळ्यांना विनंती असेल की मॅच संपल्यानंतर विजयी संघांना तिथंच थांबायचं आहे. सर आता मॅच पुन्हा एकदा झुकते. आता कदाचित शिवकृपा जनवली या संघाकडे समीकरण बदलतोय. चेंडू शिल्लक राहिल्यात 3 चेंडू आणि 18. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक होईल का? अनपेक्षितरित्या विजय मिळवेल का हा 7 देवी घोडाबंदर संघ? क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आपण वारंवार या मॅचला अनुभवतोय. पण इथं मात्र ही किमया पुन्हा एकदा या मैदानात साजरी होईल का? नाही, यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं आणि बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. मी म्हटलं की डावखुऱ्या गोलंदाजांना सामोरे जाताना उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी अडचण येते आणि ती किमया पुन्हा एकदा इथं कुणाल आपला स्ट्रॉंगली कमबॅक करतोय आणि बॉल बाय बॉल मात्र स्वतःला इम्प्रोवाइज करतोय. तर आता समीकरण कठीण झालंय. मॅच अगदी विजयाच्या पासून दूर चालले ते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. कुणाल पुन्हा एकदा यावेळेस प्रयत्न जरूर केला. लेग साईडच्या दिशेनं थोडासा भरकटला होता कुणाल आणि त्याचा परिणाम होतोय. तो मात्र एका अवांतर धावेनं खरं तर कुणालचं स्वागत केलं होतं षटकाराच्या साहाय्याने. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी कुणालच्या मार्फत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खूप चांगले यष्टीरक्षण करतोय अजिंक्य यष्ट्यांच्या पाठीमागे आणि केवळ मला वाटतं एक औपचारिकता बाकी आहे म्हणून तो फलंदाज क्रीजवर उपस्थित. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. मॅच अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. शिवकृपा जनवली अर्थात रुपेश पाटील यांचा संघ आणि निश्चितच मॅच विजय साजरा करतोय. परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांना राहवत नाहीये. मॅच अगदी शेवटचा चेंडू होता असं वाटत होतं, परंतु अंपायरने तो वाईट दिला आणि यावेळेस मात्र त्यांना जायला कोणत्याही प्रकारची हरकत नाहीये. सेलिब्रेशन सेलिब्रेशन सेलिब्रेशन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. चला लगेच साईनाथ मंत्रीवाडी टीम लाईन अप करा आणि शिवकृपा जनवली टीम इकडे कोणीच येऊ नका, तिकडेच थांबा. चला लगेच. येस सर. आणि प्लेअर ऑफ द मॅच कुणाल म्हात्रे. 4 विकेट्स आणि मिळवलेले आहेत. तर त्यांचाही मॅन ऑफ द मॅच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. खूप चांगले मॅच. एका बाजूला जनवली संघ, शिवकृपा जनवली संघ जो याच आपण बघतोय